नमस्कार मित्रांनो. जी आपण वारी सांगितली होती तशी आपण चांगली वारी पार पडतोय. आपण पहिलं दर्शन सोन्याचं केलं परंतु आणि दुसऱ्या दर्शनासाठी आपण कुंदूरच्या राजाकडे आलोय. मित्रांनो, आज आपल्या समोर आहेत दादा. बघूया आज बैलगाडी क्षेत्र कसं आहे आणि दादा मैदानात कसे उतारले आणि त्यांचा राजा दावणीला कसा लागला आणि त्यात राजानं प्रचंड देशामध्ये आपलं नाव केलं. दादा नमस्कार. नमस्ते. दादा, राजा कसा तयार केला आणि कुठून घेतला होता, कसं होतं, घरचं जाय काय? नाही, राजा विकत घेतला होता. आमच्या भागात जे सेकंद पद्धतीचे मैदान होते त्या मैदानात पहिल्याच मैदानात वासरू पळायला धनगर समाजातल्या माणसाकडे होतं. सुरेश देवणे म्हणून आहेत त्यांच्याकडं. मग तिथं वासरू बघितल्यावर मला पसंत पडलं. मध्ये आमचे एक मित्र आहेत मानेवाडीचे, दीपक पैलवान, मानेवाडीचे दीपक माने म्हणून आहेत. मग ती असणे मी सांगितलं, पैलवान तुम्ही खोंड असा असा आहे त्या भागातला, तो तुम्ही घ्या माझ्यासाठी. मग मी घेतो. नंतर तेव्हा काय खरेदी झाली होती? तेव्हा हा मला सर्वसाधारण 1,60,000 मिळाला. काय बैठ स्पीड काय होतं का? स्पीड होतं एक नंबर. आदत वासरानं आदतच्या मैदानात पहिलंच अड्डा एक फेरा तिने घरी टाकलेला आणि दुसऱ्याच फेऱ्याला आदतच्या मैदानात एक नंबर केला सेकंदात. मग त्यामुळे ते स्पीड आवडलेलं, पब्लिकला ठाम पळाला होता. म्हणून पब्लिकवर पळणाऱ्या बैलाची जास्त गरज आहे. आता कसं आहे, जास्त बैल आतूनच पळणारे आहेत. कड आली की गाडी मार खाते. मग पब्लिकचा बैल असल्यामुळे काही टेन्शन नाही. मग ते वासरू एकदम लहान होतं वासरू तेव्हा, बच्चा घेतलं तेव्हा 1 वर्ष होऊन गेलं त्या गोष्टीला. दादा, राजा खरोखर आता धमाका करतोय प्रत्येक मैदानात. म्हणजे राजाला बघण्यासाठी आतुरता लागली होती सर्वांना. आणि होय की. जे आता फॉर्च्युनचं मैदान झालं तेव्हा बॅड लकच म्हणायचं. ते बॅड लक. मैदान चांगलं होतं, खूप नियोजन आयोजन चांगलं होतं. पण मैदानाला वेळ झाला जास्त, मोठं मैदान असल्यामुळं. आणि रात्रीच्या अंधारात त्या चमकदमक मध्ये बैल बुजली असतील, काय झालं असेल, बॅड लक आमचं. आणि बैलाला ट्रॅकच कळाला नाही पळताना. रात्रीच्या लाईटच्या जे समोरनं सरची लाईट पडत होत्या त्या ह्याच्यात बैल पावसाळले असतील, नाहीतर गाडी पळून 1 नंबर होत होतं. सगळा महाराष्ट्र म्हणत होता की 1 नंबर राजा सर्जाच करणार. पण बॅड लक आमचं, फॉल झाली गाडी. दादा, पुन्हा ओळखीचं हिंद केसरी मैदानामध्ये घरचीच गाडी पळवली, तिथे एक नशीब म्हणावं लागलं. तीच गाडी पुन्हा पुसेगाव मध्ये गाडी पळाल्याने गाडीनं खरोखरच मन जिंकलं. पुन्हा पुसे मॅडमचं जे ताईंचं मन होतं मला गुलाल तर पाहिजे, त्याच गाडीनं हो. स्वप्न पूर्ण केलं. हो, ती गाडी घरची गाडी जेव्हा जेव्हा एका जोट्यात पळाल्या तेव्हा तेव्हा गुलाल दिलाय. राजा त्यावेळी आदत होता. आता एक 3 महिन्यापूर्वी त्याने दात लावला, दुसरा झालाय. त्याच्या अगोदर कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानात सुद्धा आदत वासरू घेऊन अर्जुनने 1 नंबर केला. घरची गाडी खूप चांगली पळती, दोन्ही बैल म्हणजे एकदम निर्मळ ज्याच्या त्या मार्गाने पळून काका, एक एक लास्ट नंबर प्रश्न का केला. तर उर्मिलाताई माणिकशेट्टी गायकवाड यांनी खरोखर या बैलगाडी क्षेत्रामध्ये स्टार्टिंगला एवढा संघर्ष केला की त्यांना कोण पहिरा पण देत नव्हता. तुमचं आणि ताईचं नातं कसं जुळलं? कसं झालं ते, वासरू पळत होतं, बघितलं असेल ताईंनी किंवा कोणी सांगितलं असेल. त्याच्यानंतर ताईने मला पहिला फोन केला की दादा, अर्जुन आणि राजाचा पहिऱ्यासाठी फोन केला. अमरापूरचं मैदान होतं आदत बैलाचं, तिथं एक मैदान हाणूया. तर मी म्हटलं चालतंय ताई, हाणूया. आता एवढी मोठी समोरनं व्यक्तीचा फोन आला आणि बैल पण त्यांचा नामांकित पळतोय अर्जुन. एवढ्या चांगल्या नामांकित बैलाबरोबर पळाय भेटलं म्हणल्यावर आम्ही लगेच होकार दिला. तिथं पळालं, 3 फेरं गाडी अशी सुट्टी, 3 फेरं 2-3 टांग्याचं अंतर ठेवून 1 नंबर केला सुट्टा आदतच्या मैदानात अमरापूरला. मग ते मैदान झाल्यानंतर मग एक दिवस ताईंचा फोन आला की दादा असं असं आहे. मग त्याच्यानंतर आमचं संबंध वाढत गेलं, फोनवर चर्चा होत गेली. समोरासमोर काय भेटणं नव्हतंच. मैदानात बैल घेऊन आलेली तर ती शेवाळे कंपनी आहे, ती पुण्याची, वडकीला असतो अर्जुन सांभाळायला, ती ताई काय नव्हते त्या मैदानात. मग नंतर फोनवर त्यांनी सांगितलं की इच्छा व्यक्त केली की मला स्वतःचा बैल घ्यायचा आहे, मला हिंद केसरी गाडा मालकीन व्हायचा आहे. मग म्हणलं या, कुणापासून काही निरोप देऊ नका, आपलं तुम्ही डायरेक्ट या, समोरासमोर भेटून आपण बोलू. आणि मग नंतर ते डायरेक्ट घरी आल्या आणि समोरासमोर बसून आमचा व्यवहार झाला. मित्रांनो बघा, माणूस ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठून कशी ओळख होती ही बैलगाडी क्षेत्रानं दाखवले. आज दादाचा स्वभाव बघताच तुम्ही, म्हणजे आज खरोखरच दादा, आजकाल बघताच प्रत्येक गोरगरीबासनी नंदीसनी पहिरं भेटत नाही. काय नेमकं कसं होतंय किंवा काय वायतीचा खूप प्रमाण वाढलाय? नाही, वायदीचं प्रमाण वाढलंय म्हणजे हे देणाऱ्यामुळे घेणारा पण चोकावला असं मी तर म्हणेन. जर आपण दिलीच नाही, आता माझा राजा एवढा 4 वेळा हिंद केसरी मी केला, पण आजपर्यंत 1 रुपया वायदी कोणाला दिली नाही.
आणि ज्यानं वायदी मागितली त्या संग मी बैल पळवला नाही. आपला आपल्या बैलावर नंदीवर विश्वास पाहिजे. आपण आपल्या बैलाची ताकद दावून दिली पाहिजे की त्या गाड्या चांगल्या पळणाऱ्या बैलात आपला नंदी पळाला तर तुमच्याकडे वायदी कोण नाही मागणार. तर आज आपण अख्खा महाराष्ट्राची आपला वारी, बैल त्या प्रतीत पळाला पाहिजे. तर आज आपण अखंड महाराष्ट्राची जे 24 नंदीची आपण वारी करतोय त्या वारीमध्ये आज महाराष्ट्राला कळलं पाहिजे नक्की बैलगाडी क्षेत्र काय, का तर आज सोन्यापूर पळा की आज त्यांना साधा गोटा पण नाही तरी त्यांचा बैल एक हिंद केसरी आज गुलाल मानकरी झाला. दादा आज काय तुम्हाला वायदी कोणी मागितली का? नाही, वायदी मागितली भरपूर जणांनी, मी काय नाव घेऊ शकत नाही पण वैयक्तिक कुणाचं. तर हायस्ट किती वायदी मागितली तुम्हाला? माझ्याकडे 70,000 रुपयेपर्यंत वायदी मागितली होती. काय तुमचा शब्द काय गेला त्यांना? मी म्हटलं वायदी देणाऱ्या आणि घेणाऱ्या संघ मी पळत नाही. पुन्हा त्यांनी तुमचा बैल पळताना बघितला, पुन्हा कधी त्यांचा कॉल आला की आज आपण पळूया म्हणून? नाही, त्याच्यानंतर कधी नाही मला त्यांचा कॉल आला. कधीच नाही आला. मित्रांनो बघा 70,000 ह्या राजाचा स्पीड बघितलं मित्रांनो 14 दिवसात आज बघतायचा 4 वेळा हिंद केसरीचा मानकरी झालाय आणि खरोखर 70,000 वायदी पण 10 शब्द दिला की जे वायदी मग तुम्ही वेणे काय नाही किंवा काय नाही, आपला बैल पळतोय तर आपला बैल चांगल्यातच पण खरोखरच काल गाडची गाडी पाहिली तर आता ताईंबद्दल काय बोलशील का? तर ताईंचं खूप म्हणजे एक नाही, गाडा मालकीन. ताईंचं व्यक्तिमत्व खूप प्रेमळ आहे आणि ह्या बैलगाडी क्षेत्राला एक रणरागिणी लाभली मी म्हणेल की एवढ्या लोकांच्या संघर्षातनं एका स्त्रीनं येऊन उभा राहणं, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या बैलगाडी क्षेत्रात उभं राहणं एवढं सोपी गोष्ट नाही. आणि त्यांचा स्वभाव इतका चांगला आहे की कुठेही मैदानात आल्या कधी बाय चान्स तर एवढ्या लोकांनी जेवण 50-60 लोकांचं जेवण घेऊन येणं, हे सगळ्या गोष्टी आहेत. हे कुणाचं पण काम नव्हतं, सर्वसामान्य माणसाचं काम नव्हतं. त्याला तेवढं मोठं व्यक्तिमत्व पाहिजे आणि खरोखर चांगला स्वभाव आहे. आणि वायदी देणं घेणं ह्याला सुद्धा ताई केला पाहिजे. सुरुवातीला तिने एक नंदी त्यांचा पळत होता, बऱ्याच लोकांनी त्यांना फसवलं, बरीच चर्चा आहे. ताईंच्या संग माझं बोलणं झालं त्यावेळी मी ताईंनी ज्यावेळी व्यवहार आलेला त्यावेळी पहिलंच मी सांगितला शब्द की वायदी देणार घेणार नाही, असं असलं तर आपण व्यवहार करूया, नाहीतर आपला व्यवहार होणार नाही. तर ताई म्हणल्या आता माझं पण तेच ध्येय आहे तुमचं पण तेच आहे, त्यामुळे त्यांचं आणि आमचं संबंध जुळत गेलं. आता दादा आता आपल्याला राजा कोणत्या मैदानात पळताना दिसेल? आता 24 तारखेला जे संभाजीनगरला मैदान पडले छत्रपती संभाजीनगरला तिकड पळणार आहे राजा. मित्रांनो बघा म्हणजे आज बैलगाडी क्षेत्रात आज आपण जाणून घेतोय कोणताच बैल मालक म्हणजे मित्रांनो किती संघर्ष करावा लागतोय. आता जेव्हा बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही उतरला, किती वर्ष झालं तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये? सर्वसाधारण 30 वर्ष तर झाली, 30 वर्षापेक्षा जास्त, 30 ते 35 वर्ष झालं मी या क्षेत्रात आहे. तवाचं मैदान आत्ताचं मैदान किती फरक आहे? नाही, आता संघर्ष खूप वाढलाय. पहिलं कसं बैल गाड्या प्रमाणात होत्या आता आणि बक्षिसांचं पण प्रमाण कमी होतं. 5 बक्षिसं असायची तर 15-16 गट पळायचं तर 5-5 गट पळायचं तर म्हणजे संघर्ष कमी होता. बैल गती होती त्यावेळेच्या बैलासनी, पण कसा इतका संघर्ष नव्हता. आता ज्या मैदानात 15-16 गट पळायचं तर त्या मैदानात आज 50-60 गट पळतात, 100-100 गट पळतात. असा फरक आहे आत्ताच्यात आणि त्यावेळेच्यात. तेव्हा लाईव्ह नव्हतं, आता लाईव्ह आहे तरी पण थोडी घासाघस होते. तेव्हा नाही, तेव्हा लाईव्ह नव्हतं, त्यावेळी थोडं 2 नंबर व्हायचं, टाकाटाकीत निकाल जर झाला तर सर्वसामान्य गोरगरिबाला मिळत नव्हता. आता या लाईव्ह मुळे काय व्हायला लागलं, कोणीही जरी असलं तरी त्याला संघर्ष निकालासाठी घ्यावा लागत नाही, कारण ज्याचा बैल निकाल खरोखर पळून घेतोय त्याला निकाल मिळतोय लाईव्ह मुळे. तेवढं सर्वसामान्याची बैल उजेडात आली त्यामुळे. मित्रांनो लय वेळ घेत नाही का आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. दादा खरोखरच आज तुमच्या गोट्याला आमचं पाय लागलं आणि तुम्ही आम्हाला चांगला हे केलं तरी तुमच्या मनापासून धन्यवाद. धन्यवाद.